की तुमचा कोणताही गुन्हा ज्यावेळी आपण फिजिकल एक्झामिनेशन करायचो की कागदावर सही आहे, हाताचा ठसा आहे, पण आता तसं नाही. आता सगळे पुरावे हे फोन लावल्यावर येतात किंवा तुमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असते, सीसीटीव्ही फुटेज असतो किंवा इव्हन तुम्ही सोशल मीडियावर केलेले चॅटिंग ते इंस्टाग्रामवर असेल, फेसबुकवर असेल किंवा तुमच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्यावरचे सुद्धा एव्हिडन्स हे खूप मोठ्या प्रमाणात कोर्टामध्ये अलाउड होतात. एखादा परफेक्ट मर्डरचा प्लॅन जे CID मध्ये बघतो, बरेचसे पिक्चरमध्ये बघतो. पण एखादा क्रिमिनल किंवा एखादा गुन्हेगार डेड बॉडी जाळतो, बरोबर आहे, फोन फेकून देतो, त्या ठिकाणी ग्लोव्ज घातलेला असतो, मास्क घातलेला असतो, गॉगल घातलेला असतो, बरोबर आहे. अशा केसमध्ये फॉरेन्सिक्स टीम सुरुवातीला कशी काम करते? तर जसं आपल्या इथे म्हटलंच जातं की एक वेळ क्रिमिनल सुटला तर चालेल, पण निरपराध लोकाला शिक्षा होता कामा नये. ज्यावेळी आपल्याकडे इव्हिडन्स असतील, प्रॉपर अनालिसिस होत असेल, तर आपण निरपराध लोकाला सुद्धा नक्की त्यातून सोडवू शकतो. आणि एखादा फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टामध्ये किती पॉवरफुल ठरतो? कारण पुरावा अशी गोष्ट आहे की जिथं भावना बोलत नाहीत तिथं पुरावा बोलला जातो. डिलीटमध्ये आपल्यामध्ये सुद्धा एक आहे की डिलीट केलं म्हणजे नाही, संपला विषय. पण मोबाईल हा तुमचा असा पुरावा आहे की डिलीट झालेली गोष्ट सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये ती राहिलेली असते. नमस्कार, मी रोहित मोरे. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गुन्हेगार शोधत असताना काही फॉलो केल्या जाणाऱ्या प्रोसिजर. त्यातली एक प्रोसिजर म्हणजे आपलं फॉरेन्सिक सायन्स. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराचे फिंगरप्रिंट असेल किंवा त्यानं एखाद्या सोबत केलेला कॉल असेल किंवा व्हॉट्सअप चॅट असेल, ह्या सगळ्या माध्यमातून एक गुन्हेगार कसा शोधावा. तर आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध आपल्या कोल्हापूरचे आशिष देसाई सर. सर नमस्ते. नमस्कार. तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. धन्यवाद. पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, फॉरेन्सिक सायन्स म्हणजे नेमकं काय? फॉरेन्सिक सायन्स म्हटला तर सोप्या भाषेत क्राईम प्लस इव्हिडन्स म्हणजे फॉरेन्सिक सायन्स. जिथं क्राईम घडतो तिथं इव्हिडन्स असतो आणि तिथं फॉरेन्सिक सायन्स 100% असतो. तर फॉरेन्सिक सायन्स बद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत, ते जरा तुम्ही सांगू शकता का त्या संदर्भात? लोकांना काय वाटतं की फॉरेन्सिक सायन्स म्हणजे एकदम लगेच रिझल्ट देणार. लोकांना वाटतं आता गुन्हा घडला, 15-20 मिनिटात लगेच आपल्याला शोध लागेल, गुन्हेगार पकडला जाईल आणि त्याला शिक्षा होईल. पण फॉरेन्सिक सायन्समध्ये थोडा वेळ लागतो, कारण इव्हिडन्स हे लगेच असे अनालिसिस केले जात नाहीत. पण लोकांना वाटतं की ते एकदम योग्यरित्या होत पण नाहीत. पण त्यांना माहित नसतं की त्यासाठी सुद्धा खूप काही प्रोसिजर आहेत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी एखादे क्राईम सीन घडला, त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही सर्वप्रथम जाता तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? सुरुवातीला आम्ही ज्यावेळी क्राईम सीनवर जातो त्यावेळी सुरुवातीला क्राईम सीन हा सिक्युअर केला पाहिजे. नाहीतर कोणी पण येऊन आतमध्ये जर एंट्री केली तर आपल्याला क्रिमिनल हुडकायच्या पेक्षा त्याचेच आपल्याला फिंगरप्रिंट मिळतात. मग त्यामुळे पहिला क्राईम सीन सिक्युअर करून घेणे, त्यानंतर त्या क्राईम सीनचे सर्व फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी केली जाते. कारण एखादा एव्हिडन्स आपल्या हातून निसटला तर आपण व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी मार्फत ते पाहू शकतो. आणि जेव्हा आपण एव्हिडन्स गोळा करतो हम्म. मग त्या ठिकाणी प्रत्यक्षात होणाऱ्या चुका कोणत्या कोणत्या असतात? एखादी चूक तुम्ही सांगू शकता त्या ठिकाणी? हा, एव्हिडन्स गोळा करत असताना सुरुवातीला क्राईम सीनवर गेलो की पूर्णपणे हाताला ग्लव्स घातलेले नसतात, पूर्णपणे व्हाईट ॲप्रन्स नसतो आणि एखाद्या वेळी आपलाच केस किंवा आपलेच फिंगरप्रिंट किंवा आपलेच घाम, बायोलॉजिकल फ्लुइड तिथे पडण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला फॉरेन्सिक एक्सपर्टने स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे. त्यानंतर मग क्राईम सीनवर जाऊन ग्लव्ज वापरणे. एव्हिडन्स गोळा करत असताना प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला जातो, पण तो न करता त्यासाठी प्रॉपर हँडलिंग बॅग वापरणे आणि त्याचे डॉक्युमेंटेशन करणे. एक एकदा एव्हिडन्स कुठून उचलला हे सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला सुद्धा माहीत नसतं. मग त्यामुळे डॉक्युमेंटेशन सुद्धा इम्पॉर्टंट असतो. आता फॉरेन्सिक सायन्स एक प्रिन्सिपल आहे, हम्म. एव्हरी कॉन्टॅक्ट लिव्हज अ ट्रेस, हम्म. बरोबर आहे. हे प्रिन्सिपलचं किती महत्व आहे? हो, हे प्रिन्सिपल खूप मोठं आहे. यासाठी लोकार्ड प्रिन्सिपल म्हणून याला संबोधलं जातं. ह्या प्रिन्सिपलचा अर्थ असा आहे की कोणताही गुन्हेगार जर आला किंवा तो निघून गेला, त्याची मोडस ऑपरेंडी असते. त्यानुसार आपल्याला क्राईम सीनवर कोणता ना कोणता पुरावा मिळतो आणि तोच पुरावा म्हणजे ट्रेस एलिमेंट म्हणतो आपण त्याला. आता एखादा क्राईम सीन घडला त्या ठिकाणी, आता आम्ही टीव्ही बघतो, आम्ही CID बघतो, हम्म. तर त्या माध्यमातून दोन सगळ्यात मोठ्या गोष्टीचे आम्ही प्रत्येक वेळा ऐकलेत. पहिली फिंगरप्रिंट आणि दुसऱ्या DNA. ह्या दोन्हीपैकी रिलायबल काय आहे? दोन्ही सुद्धा तेवढेच रिलायबल आहेत, कारण दोघांना सुद्धा कन्फर्मेटरी एव्हिडन्स म्हटला जातो. कारण DNA कधी बदलत नाही आणि तुमचा फिंगरप्रिंट कधीही बदलत नाही. तुम्ही जन्मल्यापासून मरूसपर्यंत तुमचा फिंगरप्रिंट कधीही बदलत नाही. इव्हन तुमचा हातावरचं हे ठसा निघून गेला किंवा तुमची स्किन निघून गेली तरी पण त्या स्किनवर तुमचा जुनाच पॅटर्न येतो, तिथं नवीन पॅटर्न येत नाही. आणि DNA मध्ये सुद्धा तुमचा DNA कधी चेंज होत नाही.
त्यामुळे हे दोन्ही सुद्धा तेवढेच 100% कन्फर्मेटरी इव्हिडन्स आहेत. डीएनए प्रोफाइलिंग म्हणजे नेमकं काय? डीएनए प्रोफाइलिंग म्हणजे ज्यावेळी तुमच्याकडे बायोलॉजिकल इव्हिडन्स मिळतात त्यावेळी त्यातील डीएनए पॅटर्न हुडकून त्याचे प्रोफाइलिंग आणि त्याचे एक्झामिनेशन केले जाते. आणि ब्लड स्टेन अनालिसिस म्हणजे? ब्लड स्टेन अनालिसिसमध्ये ज्यावेळी क्राईम सीनवर आपण जातो त्यावेळी त्याच्यावर वार केलेला असतो किंवा त्याच्यावर मारलेला असतो, तो ब्लड ज्यावेळी भिंतीवर किंवा कुठे पडलेला असतो त्यावेळी त्याचा पॅटर्न अनालिसिस केला जातो, त्याला ब्लड पॅटर्न अनालिसिस म्हणतात. आता एखादी व्यक्ती म्हणजे बरेच दिवस झालं म्हणजे डेथ झाली, मृत्यू झाली, मग त्याचं टाइम ऑफ डेथ असं माहिती होऊ शकतं का? हो, याचं टाइम ऑफ डेथ आपल्याला कळू शकतं. कशावरून? तर एक बॉडीच्या टेम्परेचरवरून, दोन त्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये झालेल्या रायग्रामोटिसवरून आपल्याला त्याचं टाइम, डेथ ऑफ टाइम आपल्याला कळू शकतो. एक जनरल एक केस आहे बाबा, एखादी व्यक्ती विष पिऊन एक्सपायर झाली म्हणजे आणि त्याला बराच काळ निघून गेला, तर त्या ठिकाणी ते पर्टिक्युलर पॉइझन डिटेक्ट करणे शक्य आहे का? हो, करू शकतो आपण. त्यामध्ये ज्यावेळी आपण बायोलॉजिकल अनालिसिस आणि केमिकल अनालिसिस करतो त्यावेळी आपल्याला कळून येते की त्याच्यामध्ये कोणता विष होता आणि त्याच्या प्रमाणात किती प्रमाणात त्याच्या बॉडीमध्ये तो इंजेक्ट झाला होता. आता थोडंसं आजच्या नवीन युगाकडे आपण येऊया. डिजिटल फॉरेन्सिक्स म्हणजे एक जण कोणासोबत तरी व्हॉट्सअपवरती चॅट करतोय, कोणीतरी SMS पाठवतोय, कोणीतरी कॉल करतोय. आजच्या काळात डिजिटल फॉरेन्सिक्स किती महत्वाचं आहे? आजच्या काळामध्ये म्हणायला गेला तर 99% केसेस म्हणालो तरी सुद्धा डिजिटल फॉरेन्सिकवरच अवलंबून आहेत. डिजिटल फॉरेन्सिक एवढे इम्पॉर्टंट आहे की तुमचा कोणताही गुन्हा, ज्यावेळी आपण फिजिकल एक्झामिनेशन करायचो की कागदावर सही आहे, हाताचा ठसा आहे, पण आता तसं नाही. आता सगळे पुरावे हे फोन लावल्यावर येतात किंवा तुमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असतं, सीसीटीव्ही फुटेज असतो किंवा इव्हन तुम्ही सोशल मीडियावर केलेले चॅटिंग, ते इंस्टाग्रामवर असेल, फेसबुकवर असेल किंवा तुमच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्यावरचे सुद्धा एव्हिडन्स हे खूप मोठ्या प्रमाणात कोर्टामध्ये अलाउड होतात. मोबाईल डेटा असेल किंवा व्हॉट्सअप चॅट असेल किंवा SMS असेल, हे पुरावे कोर्टात व्हॅलिड पकडले जातात का? हो, हे पुरावे व्हॅलिड पकडले जातात. त्यासाठी कोर्टाकडे वेगवेगळे नियम आहेत, जसे 65B सर्टिफिकेट तयार करून देणे, तुम्ही त्याच्यामध्ये एडिटेड, टेम्पर्ड काही केलेलं नाही असं सर्टिफिकेट असेल आणि त्यानुसार तुमचा सोर्स ऑफ पाथ, ऍक्सेस या गोष्टीवरून तो पुरावा कोर्टामध्ये व्हॅलिड होतो. मध्यंतरी बघितलं की जे ऍप्लिकेशन अँड्रॉइडला बॅन झालेत, म्हणजे असं SMS ऍप्लिकेशन असं दाखवतं की तुम्ही मला SMS सेंड केलाय पण ऍक्च्युअली तुम्ही मला केलेलं नसतो आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून मी प्रूफ मध्ये कोर्टात जातोय, पण ऍक्च्युअली त्यांनी मला SMS सेंड केला, ह्याचा डिजिटल ट्रेस लागू शकतो का? त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये मे बी म्हणता येईल ट्रेस आपल्याला मिळू शकतो. त्यावेळी काय करायला लागतं की जे तुमच्याकडे मेसेज आहेत ते आपण तपासून कोर्टामध्ये सादर करू शकतो की याच्यामध्ये तुम्ही काही छेडछाड वगैरे केलेली नाही म्हणून. आता आजचा काळ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फॉरेन्सिक सायन्स ह्याला भविष्यात स्कोप किती आहे? हा, याचा भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. उदाहरणार्थ जर आपण विचार केला, जर आपल्याला एखाद्या क्राईम सीनवर बॉडी मिळाली आणि त्याचा पूर्ण जो चेहरा आहे तो पूर्ण विस्कटलेला आहे, तर आपण AI मार्फत त्याला 3D फेशियल अनालिसिस करू शकतो किंवा त्याच्यावरून आपण तो फेस काय होता याची आपण माहिती घेऊ शकतो. दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर ज्यावेळी आपण हिट अँड रन केसेस असतात त्यावेळी आपण त्या गाडीचा स्पीड किती होता, ती कोणत्या डायरेक्शनने आली असेल याचा सुद्धा अभ्यास आपण AI मार्फत करू शकतो. आता थोडंसं आपण केस स्टडीकडे जाऊया. म्हणजे बाबा एखादा परफेक्ट मर्डरचा प्लॅन जे CID मध्ये बघतो, बरेचसे पिक्चर मध्ये बघतो, पण एखादा क्रिमिनल किंवा एखादा गुन्हेगार डेड बॉडी जाळतो, बरोबर आहे, फोन फेकून देतो, त्या ठिकाणी ग्लोव्ज घातलेला असतो, मास्क घातलेला असतो, गॉगल घातलेला असतो, बरोबर आहे. अशा केसमध्ये फॉरेन्सिक्स टीम सुरुवातीला कशी काम करते? सुरुवातीला फॉरेन्सिक टीम ज्यावेळी आपल्याला ती बॉडी मिळते त्या बॉडीमध्ये आपण असं समजू की पूर्ण बॉडी जळालेली आहे, त्यावेळी आपल्याकडे फक्त जे हाडं शिल्लक असतात त्या हाडांच्या वरून आपण त्याचे DNA करू शकतो. सुरुवातीला ती व्यक्ती जेंट्स होती का लेडीज हे फाइंड करू शकतो. त्यानंतर त्याचं आपण एज एक मिनिमम आपण डिसाईड करू शकतो आणि त्यानुसार आपण सस्पेक्ट पकडू शकतो किंवा आपण ज्यांनी आपल्याकडे विक्टिम आहे त्याच्या आपण DNA प्रोफाइलिंग सुद्धा करू शकतो. म्हणजे थोडक्यात अशा डेड बॉडीची सुद्धा ओळख पटवता येते. हा, पटवता येते, त्यामध्ये काही तेवढी अडचण मोठ्या प्रमाणात येत नाही. DNA आता DNA CID मध्ये आम्ही बघितलं, DNA 100% जळतो का? म्हणजे असं काय असतं काय? नाही, 100% काय DNA जळत नाही, तो तुम्हाला थोड्या ना प्रमाणात आपल्याला तो मिळतोच. आता अशा ठिकाणी एखाद्या गुन्हेगाराने किंवा क्रिमिनलने केलेली सगळ्यात मोठी चूक कोणती असते? क्रिमिनलने किती जरी आपला स्ट्रॉंग असा प्लॅन तयार केला असेल किंवा त्याने पूर्णपणे सिक्युअर डिजिटल फॉरेन्सिक इव्हिडन्स वापरायचे ठरवले असतील, त्याने प्लॅन केला असेल, त्याने पूर्ण मॉडल्स ऑपरेंडी 100% योग्य वापरले असेल, तरी पण आपल्याकडे जसा प्रिन्सिपल आपण आधी डिस्कस केलो, लोकार्ट प्रिन्सिपल,
त्याप्रमाणे आपल्याला छोटा ना छोटा एव्हिडन्स हा मिळतो आणि त्या एव्हिडन्सनुसार आपण इन्व्हेस्टिगेशन करून त्या क्रिमिनलला आपण पकडू शकतो. आता त्याच्या ठिकाणी हँडरायटिंग येतं, बरोबर आहे. कोणीतरी चिठ्ठीवरती लिहितो आणि ती चिठ्ठी तुमच्या घरात टाकतो, बा तुला मर्डर करणार आहे, तुझं असं असं करणार आहे. तर हँडरायटिंग वरून एखादं क्रिमिनल शोधणं शक्य आहे का? हो आहेच. मग सांगायचं झालं तर मीच एक उदाहरण सांगतो, जी मी केस सॉल्व्ह केलेली आहे. कोल्हापूरमधील एक नामवंत शिक्षण संस्थेमध्ये एक मुलगा होता, म्हणजे तो अजूनही टीचिंग करत आहे तिथं. तो मुलगा लेटर लिहायचा आणि मुलांच्या वॉशरूममध्ये जाऊन चिटकवायचा. त्यामध्ये तो असं लिहायचा की ह्या एक्स आणि एक्स ही मुलगी आहे आणि तिचा हा नंबर आहे, आणि हा मुलगा जाऊन तो कंप्लेंट एचओडीला करायचा आणि एचओडीने ते 2-3 वेळा तोच मुलगा सांगायला, मग त्याच्यावर कधीच त्यांचा नजर गेली नाही. आणि ज्यावेळी त्यांना वाटलं की हाच मुलगा येऊन का सांगतो, दुसरे कोण का सांगणार, त्यावेळी त्या पेपर जो लिहिलेला असायचा, असे 3 ते 4 होते, ते तपासले. त्यावेळी आम्हाला असं कळून आलं की जो व्यक्ती कंप्लेंट करायचा तोच व्यक्ती हे प्रकरण लिहित होता. त्यानंतर दुसरी केस अशी आहे, जी आपल्या साताऱ्यामधीलच आहे. एका शिक्षण संस्थेतल्या टीचरला एका मुलाने पत्र लिहिलं होतं की तुम्ही असं असं करता, तुमचं एका ठिकाणी अफेअर आहे, मला माहिती आहे म्हणून. तर त्यावेळी सुद्धा आम्ही ते लेटर चेक केलं होतं. त्यावरून सुद्धा आम्ही ज्या व्यक्तीने हे हँड रायटिंग लिहिले त्याला आम्ही पकडलेलं होतं. आता आजच्या काळात काय झाले, कायदे एवढे स्ट्रॉंग झालेत की बरेचसेच लोक त्या कायद्याचा फायदा करून एखाद्याला फेक केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात, बरोबर आहे. तर फॉरेन्सिक सायन्सच्या माध्यमातून एकाला निर्दोष मुक्तता करू शकतो का आपण? हो, आपण करू शकतो. जसं आपल्या इथे म्हटलंच जातं की एक वेळ क्रिमिनल सुटला तर चालेल, पण निरपराध लोकांना शिक्षा होता कामा नये. ज्यावेळी आपल्याकडे इव्हिडन्स असतील, प्रॉपर अनालिसिस होत असेल, तर आपण निरपराध लोकांना सुद्धा नक्की त्यातून सोडवू शकतो. आता जनरली जेव्हा आपण कुठलीही केसबद्दल चर्चा करतो त्याच्यामध्ये फॉल्स कन्फेशन असतात, फॉल्स कन्फेशन असतील किंवा सायंटिफिक एव्हिडन्स आपण जेव्हा मांडतो, तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? हा, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीने फॉल्स स्टेटमेंट दिला असेल आणि त्या व्यक्तीच्या जवळचे आपल्याकडे इव्हिडन्स असतील, तर इव्हिडन्स आपण सायंटिफिक अनालिसिस केले आणि त्यामध्ये आपण टेक्निकल जर अनालिसिस केल्यानंतर ते फॉल्स स्टेटमेंट सुद्धा आपण ते खोटे आहेत हे सिद्ध सायंटिफिक इव्हिडन्समुळे करू शकतो. आणि एखादा फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टामध्ये किती पॉवरफुल ठरतो? हा 100% पॉवरफुल ठरतो. तो एखाद्या वेळी तसं आपण साध्या म्हटलो तर हा गेम चेंजर सुद्धा होऊ शकतो. कारण पुरावा अशी गोष्ट आहे की जिथं भावना बोलत नाहीत तिथं पुरावा बोलला जातो. त्यानुसार पुरावा जर आपण एक्झामिनेशन करून त्याला प्रॉपर त्याच्यामधील पॅटर्न अनालिसिस जर कोर्टापुढे दाखवलं, तर पुरावा तुम्हाला केस सुद्धा जिंकू देऊ शकतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा भारताच्या संविधानात बघतो बा एखाद्याने एकावरती केस केली, जे टाइम जो वेळ त्याला द्यायला लागतो, हा म्हणजे एक टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. म्हणजे किती काळ लागू शकतो एखादी केस मिटवायचीच म्हटलं तर फॉरेन्सिक सायन्सच्या माध्यमातून? फॉरेन्सिक सायन्स नुसार जर केस मिटवायची म्हटला तर सगळ्यात पहिला पेशन्स हा इम्पॉर्टंट आहे. कारण फॉरेन्सिक सायन्स ही गोष्ट अशी नाही की आज दिला आणि लगेच तासाभरात रिझल्ट मिळेल. त्यामुळे पेशन्स हे पाहिजेत. त्यानंतर जे इव्हिडन्स आपण एक्झामिनेशन करणार आहे ते इव्हिडन्स सुद्धा प्रॉपर पाहिजेत. जर इव्हिडन्सच प्रॉपर नसेल, त्याचं हँडलिंग व्यवस्थित नसेल, तर आपण त्याच्यावर लगेच रिझल्ट किंवा लगेच आपण त्याच्यावर रिपोर्ट बनवू शकत नाही. मला एक तुमच्याकडे छोटीशी माहिती अशी पाहिजे होती. आता इंडियामध्ये एखाद्या, आता 100% तुम्ही त्या क्षेत्रात आहात, अशी कुठली केस आहे का जी फॉरेन्सिक सायन्सच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला न्याय मिळालाय? अशा भरपूर केसेस आहेत. जसं आपण ज्यावेळी आपण शिनाबोर हत्याकांड पाहू शकतो त्यावेळी, किंवा तुम्ही निर्भया केस पाहू शकतो, त्यामध्ये सुद्धा फॉरेन्सिक सायन्सनं भरपूर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यावर आपल्याला निकाल मिळालेला आहे. भले अजून ते आता न्यायप्रविष्ट केसेस असतील, पण जे आपल्याला इम्पॉर्टंट होतं त्या गोष्टी आपल्याला त्या इव्हिडन्सनुसार मिळालेल्या आहेत. आता थोडस, आता बरेचसेच लोक ह्या क्षेत्रात येण्यामध्ये सुद्धा इंटरेस्टेड असतात आजकालचे जे नवीन विद्यार्थी आहेत. तर इंडियामध्ये फॉरेन्सिक सायन्सचं भविष्य कसं आहे? आपल्या इथे स्कोप खूप मोठ्या प्रमाणात आहेत. कारण आपल्या इथे जेवढे क्राईम घडत असतात किंवा आपल्याकडे जो डिजिटल फॉरेन्सिक आता वाढलेला आहे, त्यानुसार आपण सायबर क्राईम मध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्टिगेशन करून त्यामध्ये आपण स्कोप घेऊ शकतो. आता कुठल्याही विद्यार्थ्याला समजा ह्या क्षेत्रात सुरुवात करायची आहे, तर ऍक्च्युली ते कुठून सुरुवात करायला पाहिजे त्यांनी सुरुवात करायची झाली तर त्यांनी 11वी-12वी नंतर बीएससी फॉरेन्सिक करून त्यानंतर एमएससी फॉरेन्सिक, त्यानंतर त्यांना हवं असेल जर त्यांना सायबरमध्ये जायचं असेल किंवा डिजिटलमध्ये जायचं असेल तर मग ते CHFI, CH यासारखे कोर्स करू शकतात. आता दुसरी गोष्ट, आता माझं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. आता म्हणजे मी भेटीगाठीसाठी, आता मी मुलाखती वगैरे घेतो, तर भेटीगाठीसाठी बरेचसेच पोलीस स्टेशनला मी जात असतो. तर फॉरेन्सिक टीमची एखादी गाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी असते, म्हणजे तीच तुमचं काम म्हणजे तेच. हा, त्या व्हॅनमध्ये जे इव्हिडन्स, जे इक्विपमेंट असतात ते इक्विपमेंट वापरण्याचं काम जे करणे, त्यानुसार ते इव्हिडन्स गोळा करणे, हे सर्व काम फॉरेन्सिक एक्सपर्टच करत असतात.
बरं, अजून एक मला जराशी माहिती घ्यायची होती. ऍक्च्युली हा प्रश्न योग्य अयोग्य तुम्ही ठरवा. एखाद्या शॉकिंग केस बद्दल जरा थोडीशी मला माहिती पाहिजे होती. एखाद्याचं नाव न घेता तुम्ही सांगू शकलात तर. शॉकिंग केस जर जसं म्हणाल तर आमच्याकडे अशी सुद्धा केस आहे जी मी सॉल्व्ह केलेली आहे, की एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये आणि एका मुलाने पत्र लिहिलेलं होतं. त्या पत्रामध्ये असा महिना लिहिलेला की तुम्ही मला पेपर द्या नाहीतर मी तुम्हाला काहीतरी करेन. पण त्यावेळी सुद्धा जे हँडरायटिंग आपण एक्झामिनेशन करतो त्या हँडरायटिंग नुसार आम्हाला केसेस मिळालेले आहेत. तसेच आम्ही एक मोठा स्कॅम जो झाला होता असं म्हटलं जातं, पण तो स्कॅम आहे का नाही अजून पण कन्फर्म झालं नाही. त्यामध्ये सुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. आता परत मी थोडंसं डिजिटल फॉरेन्सिक कडे येतो मी. आता व्हॉट्सअप आपण सगळे वापरतो आजच्या काळात, बरोबर आहे. तर व्हॉट्सअप जेव्हा वापरत असताना तिथं 2 प्रकारचे मेसेज असतात. पहिला तर डायरेक्टली जो विजिबल असतो, काही कालानंतर डिलीट होतो, बरोबर आहे. पहिला झाला तो. दुसरा म्हणजे वन टाइम व्ह्यू. आता जे व्हॉट्सअप नवीन काढले, एकदा बघितलं की तो मेसेज सगळीकडे डिलीट होतो. पण प्रत्यक्षात दुसरा माणूस तिसऱ्या मोबाईलनं फोटो काढून तो एव्हिडन्स जपू शकतो. आता तिसरं आहे परमनंटली जेव्हा आपण मेसेज व्हॉट्सअपचा डिलीट करतो, व्हॉट्सअप असं क्लेम करतं की सगळे मेसेज आमचे एंड टू एंड इन्क्रिप्टेड आहेत. पण व्हॉट्सअपच एक एव्हिडन्सचा बेस आहे, त्या ठिकाणी आपण ते डेटाबेस मिळवू शकतो का व्हॉट्सअपचा? हा, सध्यानुसार जर आपण विचार केला की आपल्याला एखाद्याने मेसेज पाठवला त्याने डिलीट केला असेल तर त्यावेळी सुद्धा आपण डाटा रिकव्हरी करू शकतो. डाटा रिकव्हरी ही अशी एक प्रोसिजर आहे की तुमचा डिलीट झालेला सगळा डाटा आपल्याला मिळू शकतो. मग त्यामध्ये मोठमोठे एव्हिडन्स सुद्धा आपण कलेक्ट करू शकतो. किंवा तुम्ही जसं म्हणताय की एकट्याने पाठवला त्याने डिलीट केला, परत आपण तो पाहायला गेलो तर मिळत नाही, ते एव्हिडन्स सुद्धा आपण डाटा रिकव्हरीमध्ये मिळवू शकतो. आता दुसरं मला विचारायचं आहे, डिलीट हा शब्द आहे. लोकांना आता हे तुमच्या माध्यमातून मला जाणून घ्यायचं आहे, डिलिशन ही कॉन्सेप्ट काय? डिलीट म्हणजे ऍक्च्युअली डेटा जातो काय असते? कॉन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. डिलीट मध्ये आपल्यामध्ये सुद्धा एक आहे की डिलीट केलं म्हणजे नाही, संपला विषय. पण मोबाईल हा तुमचा असा पुरावा आहे की डिलीट झालेली गोष्ट सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये ती राहिलेली असते. आपण कधी त्या गोष्टीचा विचार करत नाही. चुकून जरी आता तुम्ही बघा तुमच्या गुगल फोटोज असेल तर त्याच्यावर सुद्धा मेसेज येतो की आफ्टर 5 इयर्स म्हणून तुमचा जुना फोटो दाखवला जातो आणि तो फोटो तुमच्या मोबाईलमधून डिलीट झालेला असतो. पण तुम्ही विचार करा हा फोटो कसा काय दिसालाय, तर ते सर्व काही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असतोच. आता दुसरं मला विचारायचं, आजकाल आपण बघतो तर 90-95% लोक आपल्या इकडे अँड्रॉइड मोबाईल वापरतात. तर अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे त्यांना जीमेलला एक्सेस द्यायलाच लागतो, बरोबर आहे. म्हणजे ड्राईव्ह 100% तिथं 15 GB चा ड्राईव्ह तिथं आलाच. आपली प्रत्येक गोष्ट छोटी मोठी ही ड्राईव्हला बॅकअप असते, बरोबर आहे. तर डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली एखाद्याला आपण टार्गेट करून तो बॅकअप घेऊ शकतो का एखाद्या क्रिमिनलचा? आपण तसा डायरेक्ट बॅकअप घेऊ शकत नाही. त्यावेळी आपल्याकडे फिजिकल इव्हिडन्स ते असणं इम्पॉर्टंट आहे. त्यांचा मोबाईल असेल तर त्या मोबाईलवरून आपण पूर्णपणे त्या मोबाईलचा अनालिसिस करू शकतो. त्यामध्ये त्याचा लॉग, हिस्ट्री, त्याने कुणाला फोन लावला होता, काय व्हॉट्सअप चॅट केला होता, कोणकोणते सोशल मीडिया वापरत होता, इव्हन त्याने काय काय फोटोज काढलेत, व्हिडिओ काढलेत, डिलीट केलेत, या सर्व गोष्टी आपण त्या फिजिकल इव्हिडन्स जो मोबाईल आहे त्याच्यावरून आपण काढू शकतो. जेव्हा आपण एका लॅपटॉप किंवा पर्सनल लॅपटॉप ज्या ठिकाणी वापरतो, तर आजकाल काय झालंय, व्हीपीएन ही कॉन्सेप्ट खूप फेमस होत चालली. व्हीपीएन, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, बरोबर आहे. व्हीपीएन जेव्हा माणूस युज करतो तर एखादा XYZ ब्राउझर, आता तो ब्राउझर इथं सांगितलं तर प्रत्येक जण वापरायला सुरू करते, त्याचं नाव मी घेत नाही. त्यात त्यांना असं वाटतं की मी सुरक्षित आहे, आता मला कोण ट्रॅक करत नाही. ते खरंच ते सुरक्षित आहेत काय? त्या भ्रमात लोक राहतात. नाही, तुमचा तो भ्रमच आहे म्हणायला लागेल. कारण तुम्ही व्हीपीएन वापरताय, तुम्ही आता व्हीपीएन वापरला, तुमचं लोकेशन हे लॉस एंजेलिस दाखवते, कुठे जपान दाखवते, जर्मनी दाखवते, हे आपल्याला वाटतं. पण तुम्ही ज्या लॅपटॉपवर वापरालाय त्याचा आयपी ऍड्रेसचं काय, त्याच्यावर तुम्ही कधी विचार केलाय? आयपी ऍड्रेसमध्ये सुद्धा 2 ऍड्रेस असतात, एक फिजिकल असतो आणि एक मॅक नुसार असतो. त्यामधील एक हा परमनंट असतो ज्याला आपण हार्डवेअर म्हणतो. ह्यानुसार तुम्ही जरी व्हीपीएन वापरला तरी पण तुमचं लोकेशन ज्यावेळी तुम्ही क्रिमिनल असाल किंवा तुमचा लॅपटॉप मिळाला असेल तर त्या अनालिसिसमध्ये लॉग अनालिसिस ज्यावेळी केलं जाईल किंवा तुम्ही वायफाय वापरत असाल तर वायफाय अनालिसिस ज्यावेळी केलं जाईल त्यावेळी 100% हा आयपी ऍड्रेस ट्रेस होतो. आता डिजिटल फॉरेन्सिक मध्ये जे आता स्कॅम खूप प्रकारे होतात, तोच पण तुमचा डिजिटल फॉरेन्सिकचाच पार्ट येतो. एखादा स्कॅम मध्ये माणूस अडकला, त्यातला सगळ्यात पहिला स्कॅम मध्ये बोलायला गेलं तर एखादा मेल तुम्हाला आला, एखाद्या व्हॉट्सअपला लिंक तुम्हाला आली, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं, सायबर क्राईमचा पार्ट आला. म्हणजे थोडंफार त्या म्हणजे तो एक क्रिमिनलच आहे, ज्याने कोणी पाठवलाय तो क्रिमिनल आहे, त्याला तुम्हाला शोधायचं आहे. त्यांनी तुम्हाला एक लिंक टाकल्या आणि लोक, आपल्या इकडचे लोक इमोशनली किंवा सायकोलॉजिकली थोडी वीक आहेत. एखादा बाबा बक्षीसचा मेसेज आला, तुम्ही XYZ जिंकलाय, तर अशा म्हणजे अशा लिंकवरती ते लगेच क्लिक करतात.
तुम्हाला अशा लोकांना जर तुम्हाला एक संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? ह्यावर संदेश जर असं म्हटला तर आता गव्हर्नमेंट तर भरपूर त्याच्यावर काम करत आहे, भरपूर ऍडव्हर्टाइजमेंट चालवत आहेत. इव्हन बँका सुद्धा त्याच्यावर ऍडव्हर्टाइजमेंट करत आहेत की तुम्हाला आलेल्या लिंकवर ओपन करू नका, किंवा तुम्हाला ओटीपी आलाय त्या ओटीपी कुणाला सांगू नका. तुम्हाला एखादी लिंक शेअर आल्या, तुम्हाला विन मिळाले, प्राइज मिळाले, तुम्ही बालीची ट्रिप करणार आहात, तुम्ही याच्यावर हे करा, तुम्हाला कुपन कोड मिळालाय, तुम्ही हे करा. ह्या गोष्टीवर तुम्ही ज्यावेळी क्लिक करताय त्यावेळी तुम्ही स्वतःहून त्यांना डिजिटल ट्रान्झॅक्शनला अलाउड करत असता आणि तुमचे डिटेल्स त्यांच्याकडे जातात. त्यावेळी कोणतीही लिंक आली असेल किंवा ओटीपी आला असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करत जाऊ नका. कारण तुम्ही क्लिक केला तर तुमचं अकाउंट हे खालीच होणार, तो काय माणूस पैसे परत देणार नाही. त्यानुसार तुमच्याकडे आलेल्या ओटीपीला कोणालाही शेअर करायचं नाही. इव्हन बँक सुद्धा तुम्हाला डायरेक्ट कॉल करून कोणती माहिती घेऊ शकत नाही. त्यानुसार कोणती बँक तुम्हाला कॉल करत नाहीत किंवा केवायसी अपडेट करा, तुमचं एटीएम बंद होणार आहे, तुमचा सीव्हीव्ही नंबर सांगा. तर ह्या गोष्टी तुम्ही कोणाबरोबरही शेअर करू नका. आता माझा शेवटचा प्रश्न आहे जनरली, एका विद्यार्थ्याला फॉरेन्सिक सायन्स मध्ये त्याचं करिअर सुरुवात करायचं असेल त्याला तुमचा संदेश काय असेल? दुसरा, एखादा गुन्हेगार वृत्तीची काही लोक आहेत जे कदाचित एखादा दुसरा आपल्याला बघत पण असेल तर त्यांना तुमचा संदेश काय असेल? बाबा काय नाही करायला पाहिजे, ही क्षेत्र किती चुकीचं आहे, बरोबर आहे, तुम्हाला काही अडचण असेल. सगळ्यात पहिलं तर सरकारनं आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा दिल्यात की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन बोलू शकता, तुम्हाला कोणी टॉर्चर करतंय, तुमच्यासोबत काही झालेलं आहे, ओपननेस हा तितकाच महत्वाचा आहे. तर ह्या दोघांना तुमचा संदेश काय असेल? सगळ्यात पहिला तर मुलांच्या आधी क्रिमिनलला मी संदेश देईन की तुम्ही कोणताही प्री प्लॅन केला असेल, जसं आपण म्हणतो ऍक्टेसिया मेन्स रिगा, यानुसार तुम्ही किती जरी सायकोलॉजिकली जरी तुम्ही विचार केला असेल 100% की मी ह्या केसमधनं सुटेन, हा पुरावा माझ्याकडे नाही, पण लोकार्ड प्रिन्सिपलमुळे आणि लास्ट चान्स ऑफ द इव्हिडन्स ह्यानुसार तुमचा इव्हिडन्स हा कुठं ना कुठं शिल्लक राहतो. कारण तुम्ही अशा 21व्या युगात वावरत आहात की तुम्ही कशा ना कशाला तर कनेक्टच आहात. त्यामुळे इव्हिडन्स हा मिळणं किंवा इव्हिडन्स मिळणारच नाही हा भाग कुठेही राहत नाही. इव्हिडन्स मिळणार, अनालिसिस होणार आणि क्रिमिनलला ही शिक्षा होणारच. पहिला प्रश्न जर तुम्ही जसा विचारला की मुलांनी ह्यामध्ये काय करावं, जर ज्यांना फॉरेन्सिक सायन्स शिकायचं आहे, ज्यांना फॉरेन्सिक फील्डमध्ये यायचं आहे, त्यांच्यासाठी फ्युचर तर खूप चांगलं आहे. कारण सध्याला डिजिटल फॉरेन्सिक आणि सायबर क्राईम हे वर्स्ट लेवलला आता काम चालू आहे त्यांचं, आणि त्यानुसार AI सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे. तर तुम्ही या तर डिजिटलला किंवा सायबर फॉरेन्सिकमध्ये ऍडमिशन घेऊन त्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. आता तुम्ही एक शब्द वापरला सायकोलॉजिकली, बरोबर आहे. आता प्रश्न वाढवतोय कारण कसं आहे, ह्युमन सायकोलॉजी तितकीच महत्वाची एखादा क्राईम कमिट करायला, बरोबर आहे. तर अशा सायकोलॉजिकली स्ट्रॉंग माणसाला तुमच्या माध्यमातून जर शोधायचं झालं तर ह्युमन सायकोलॉजी आयडेंटिफिकेशन किती महत्वाचं आहे? ज्यावेळी आपण एखादा क्रिमिनल पकडतो किंवा क्रिमिनल राहून देईल, क्रिमिनलला आपण इन्व्हेस्टिगेशन करायलंय, एखादा सस्पेक्ट आपण म्हणतो की बाबा यानं तो खून केला असेल, ज्यावेळी आपण आपल्यासमोर हजर होतो त्यावेळी तिथे दोन गोष्टी येतात, एक व्हर्बल आणि नॉन व्हर्बल थिंग्स. व्हर्बल थिंग अशा आहेत की तुमच्यावरून ओळखून येत नाहीत, पण नॉन व्हर्बल थिंग हे 80% सांगतात की हा माणूस क्या लेवलचा असेल. कारण व्हर्बल थिंग मध्ये असे होतात की तुम्ही जिथं गेलाय, तुमचे फिंगरप्रिंट घ्यायचे आहेत, तुमचा DNA घ्यायचा आहे, तिथं तुम्ही जर नॉन व्हर्बल थिंग करत असाल तर सायकोलॉजी अशी ट्रीट करते की ही व्यक्ती काहीतरी करत आहे, या व्यक्तीला तो एव्हिडन्स द्यायचा नाहीये. त्यावेळी आपण ओळखू शकतो की हा सस्पेक्ट क्रिमिनल असेल किंवा नसेल म्हणून. आता शेवटचे 2 प्रश्न ऍड करतो मी याच्यामध्ये. आता बरेचसे टूल्स तुम्ही वापरता फॉरेन्सिक सायन्स मध्ये, बरोबर आहे. आणि कसं आहे, आता तुम्ही जे काय चालवताय सरकारच्या माध्यमातून पर्सनल लेवलला तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करताय, दॅट इज युअर पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट, जे तुम्ही ऑलरेडी केले, तो व्यवसाय तुम्ही चालवताय पुढे. तर आत्ताच्या काळात जी भारताला पुढे जाऊन त्या फॉरेन्सिक टूलवरती काम करता येईल, आत्ताच्या काळात असा कुठला अंडररेटेड फॉरेन्सिक टूल आहे का त्याच्यावरती खरंच काम होणं गरजेचं आहे? सध्याला जे आपल्याकडे टूल्स वापरले जातात त्या टूल्स सगळे इंडस्ट्रियल स्टँडर्ड टूल्स आहेत, आणि त्यानुसार आपण त्याच्यामध्ये हॅश व्हॅल्यू काढणे, मेटाडेटा काढणे, इव्हन आपण डिजिटल एव्हिडन्स एक्झामिनेशन करतो. फक्त एवढंच व्हायला पाहिजे की जे आपल्याला एव्हिडन्स मिळत आहेत ते प्रॉपर मिळायला पाहिजेत. नाहीतर आपले टूल्स हे एवढे चांगले आहेत की त्या टूलनुसार, जसं एखादं उदाहरण म्हटलं तर इन केस हे टूल आहे, त्या इन केसवर आपण एवढा अभ्यास केला की तो एक अख्खा समुद्र आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट मिळणार नाही अशी नाही, त्या सर्व गोष्टी इन केस आपल्याला मिळवून देतात. आता एखादं मिथ फॉरेन्सिक सायन्स बद्दल जे लोकांमध्ये आहे, मिथ काय आहे? लोकांना एकच वाटतं की फॉरेन्सिक सायन्स म्हणजे लगेच रिझल्ट देणारा गोष्ट आहे, पण फॉरेन्सिक सायन्समध्ये असे आहे की प्रत्येकाची एक स्टँडर्ड प्रोसिजर असते. एव्हिडन्स आला त्याला पॅकिंग करणे, त्याचं लेबलिंग करणे, त्याचं डॉक्युमेंटेशन करणे, त्यानंतर एव्हिडन्स अनालिसिस करणे. अनालिसिस करत असताना त्या अनालिसिसमध्ये सुद्धा वेगवेगळे स्टेप्स असतात.
आणि त्यानंतर रिझल्ट, मग रिपोर्ट रायटिंग आणि मग कोर्टात रिप्रेझेंटेशन. हे आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. पण लोकांना फक्त एवढंच माहित आहे, एव्हिडन्स आला की डायरेक्ट निकाल. त्यामुळे ह्या न करता तुम्ही पेशन्स ठेवायला पाहिजेत आणि सगळ्यात मोठी म्हणजे तुम्ही फॉरेन्सिक सायन्सवर तुमचा स्वतःचा सुद्धा कॉन्फिडन्स दाखवायला पाहिजे. लोकांना एकच झाले की कॉन्फिडन्स ते दाखवत नाहीत फॉरेन्सिक सायन्सवर. ते सरळच म्हणतात हे तपासूनच देत नाही, त्यांचं काय करायचं आहे. पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, पोलिसांना सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करायला हे एव्हिडन्सच त्यांना हेल्प करत असतात. तर अशा प्रकारे आज आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल बोललो आणि सरांचा संपर्क क्रमांक आपण स्क्रीनवरती दिलेलाच आहे. तुम्ही त्यांना व्यक्तिगत भेटून ह्या संदर्भात तुम्ही माहिती घेऊ शकताय. आणि सर आपल्या पॉडकास्टवरती आल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला एक संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.